आता आपण जो अभ्यास करण्याचा प्रयत्न करत ते म्हणजे श्वासस्मरण. श्वासस्मरण असं जेव्हा आपण म्हणतो तर श्वासाच्या आधाराने स्मरण सतत आपल्या मनामध्ये धरून राहणं आणि त्यासाठी हा श्वासस्मरणाचा अभ्यास आपण करत होतो. कारण श्वास आपल्याला कधीच सोडत नाही आणि त्यामुळे श्वास येत असतो आणि जात असतो सतत. फक्त तिकडे लक्ष देणं हे आपलं काम. आता हे जे श्वासस्मरणाच्या अंगाने जेव्हा आपण चिंतन करतो त्याच्यावर नेमकं आपण कसं काय साधू शकतो, काय काय साधता येतं आपल्याला. गेल्या 2-3 वेळाला आपण त्याच्यावर श्वासस्मरण म्हणजे नेमकं काय याचं चिंतन केलं होतं. हे श्वासस्मरण ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला श्वासाकडे संपूर्ण लक्ष द्यायचं आहे. ही एक प्रोसेस आहे की आपलं लक्ष जे बाहेर आहे म्हणजे पाहणं, ऐकणं, चाकणं, गंध जाणणं, स्पर्श जाणणं, हे सगळं आपलं लक्ष कुठे असतं? बाहेर असतं. श्वासस्मरणाच्या वेळेला बाहेर पाहणं वगैरे सगळं बंद करतो आपण. डोळे बंद केले, एकांत स्थळी झाल्यामुळे ऐकणं कमी झालं, कसलाही गंध नाही, चव नाही, स्पर्श नाही, फक्त श्वासाकडे पाहायला सांगितलं जातं. आणि फक्त जेव्हा आपण श्वासाकडे पाहायला लागतो त्यामुळे आपण म्हणजे आपलं मन, की सगळं मन त्या श्वासाकडे एकवटायला लागतो. त्यावेळेला श्वासाच्या ठिकाणी मन एकाग्र होणं ही प्रक्रिया चालू होते. आता श्वास हा काही स्थिर नाहीये की एकाग्र होण्यासाठी. एखादी वस्तू स्थिर असते तिथे आपल्याला मन एकाग्र करतं किंवा लक्ष एकाग्र करतं. इथे मन एकाग्र करतो. आपण म्हणतो श्वास येतो आणि श्वास जातोय, पहा. पहा म्हणजे काय? जाणा. इथे मनाने हे मन सतत श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष ठेवायला लागतं आणि त्यामुळे संपूर्ण मन ते श्वासाच्या ठिकाणी एकाग्र होतं. हा जो एकाग्र होणं हा अभ्यास तसा सोपा नाही की कोणत्याही ठिकाणी आपलं मन एकाग्र होणं कठीण असतं. कठीण म्हणजे काय? पटकन थोडा वेळ आपण पाहतो आणि इकडे तिकडे परत पाहायला लागतो. म्हणजे अगदी पूर्वी बऱ्याच वेळेला त्राटक म्हणून सांगितलं. त्राटक म्हणजे एखादा दिवा किंवा मेणबत्ती लावली जायची आणि मेणबत्ती लावल्यानंतर त्या मेणबत्तीचा प्रकाश नुसता पाहत राहायचा. म्हणजे तिथे एकाग्राची एक अभ्यास होता, एकाग्र मन एकाग्र करण्यासाठी. की ज्यावेळी मन एकाग्र व्हायला लागलं की मन शांत होतं. हा एक त्याच्या मागचा परिणाम आपल्याला लक्षात घेता येतो. म्हणून एखाद्या दिव्याकडे किंवा एखाद्या गोल असं चिन्हाकडे किंवा एखादा बल्ब पेटवला जातो तिकडे पाहत राहा असं सांग. म्हणजे त्यावेळेला डोळे उघडे ठेवून पाहायचं असतं. पण इथे मात्र आपण मनाला एकाग्र मनानेच करायचं असतं. की मन जेव्हा श्वासाकडे पाहतं, येतं आणि जातं, इथे पाहायला लागलं की मनाची एक एकाग्र अवस्था म्हणजे मन एकाग्र अवस्थेमध्ये जातं. आता बऱ्याच वेळेला काही लोकांना ते जमत नाही. का जमत नाही? कारण ते श्वासाकडे सतत पाहता येत नाही त्यांना. त्यावेळेला त्यांच्या मनात विचार येतात, बाहेरचं काही चिंतन सुरू होतं आणि मग श्वासाकडे पाहणं जातं. पण इथे अभ्यास करत असताना जरी विचार आले तर विचारांकडे लक्ष नाही द्यायचं, लक्ष परत श्वासाकडे द्यायचं. पण जितकं आपण श्वासाकडे लक्ष द्यायला लागतो तितकं मन श्वासाच्या ठिकाणी एकाग्र होतं. आणि हे मन जेव्हा श्वासाच्या ठिकाणी एकाग्र व्हायला लागलं की मन आणि श्वास एकरूप व्हायला लागतं. म्हणजे कसं होतं की मन संपूर्ण श्वासाला व्यापतं आणि संपूर्ण श्वासाला व्यापतं म्हणजे श्वास येण्या जाण्याची प्रक्रिया व्यापतं. आणि त्या प्रक्रियेमध्ये मन इतर म्हणजे काही क्षण असे येतात की त्यावेळेला कसलेही विचार येत नाहीत, काही दुसरं आठवत नाही आणि तिथे संपूर्ण मन एकाग्र होतं. हे जे मन एकाग्र होतं त्यावेळेला अंतर्मन ऍक्टिव्ह व्हायला लागतं आणि बहिर्मन पॅसिव्ह व्हायला लागतं. म्हणजे इथे आधी मन स्थिर होतं, स्थिर झालं की ते शांत होतं, शांत झालं की ते निवांत व्हायला लागतं आणि तिथे अंतर्मन ऍक्टिव्ह होतं.
म्हणजे तिथे अंतर्मनाच्या ठिकाणी कार्य करण्याची एक स्फुरणा निर्माण होते आणि त्यामुळे बहिर्मन स्थगित होऊन अंतर्मन ऍक्टिव्ह झाल्यामुळे अंतर्मनाच्या ठिकाणी असलेल्या काही भावना, धारणा, कल्पना त्या कदाचित वर येऊ शकतात अशा वेळेला. पण त्यावेळेला जे बहिर्मनान जरी पॅसिव्ह असलं तरी बहिर्मनाचं अजूनही तिथे लक्ष असल्यामुळे तिथे लक्ष न देता फक्त परत श्वासाकडे पाहत राहायचं. म्हणजे विचारांकडे न पाहता श्वासाकडे पाहण्याची एक सवय आपल्या मनाला लागते. त्याच्यात अंतर्मन जसं ऍक्टिव्ह व्हायला लागतं तसंच त्याच पद्धतीने अंतर्मनही निवांत होतं, शांत होतं, म्हणजे ऍक्टिव्ह असतं, पण ते सगळ्या संवेदना जाणण्याचा प्रयत्न करत असतं. आणि ते सतत श्वासाकडे पाहता पाहता आपण ज्या तिथे पाहणारा कोण, जाणणारा कोण अशा ज्या सूचना देत असतो की जाणणारी ईश्वरी शक्ती आहे. म्हणजे श्वासाकडे पाहता पाहता बहिर्मनाला ही सूचना मिळते की जाणणारी शक्ती कोण आहे. तर ही जाणणारी शक्ती म्हणजे ईश्वरी शक्ती आहे. हा भाव बहिर्मन धरतं आणि बहिर्मनानं धरल्यामुळे ते अंतर्मनात पटकन पोहोचतं. इथे जाणणारी ईश्वरी शक्ती आहे आणि ही ईश्वरी शक्ती श्वासाकडे पाहता पाहता संपूर्ण मनाचं लक्ष स्वतःकडेच वळतं. म्हणजे त्याला म्हणतात उपराटी दृष्टी. म्हणजे हे पटकन एकाच दिवसात ते होणार नाही, पण त्याच्यासाठी अभ्यास प्रत्येकाला करायचा असतो की श्वासच म्हणून का करायचंय. इथे नुसतं श्वास पाहणं ही प्रक्रिया नाही, पण श्वास पाहता पाहता मनाने मनाला जाणणं ही प्रक्रिया आहे. म्हणजे मन म्हणजे ही मुळात ईश्वरी शक्ती आहे. हा बोध तिथे दिला जातो आणि तो बोध घेतल्यामुळे जाणणारी ईश्वरी शक्ती आहे आणि ही ईश्वरी शक्तीला जाणायला लागते. म्हणजे मन मनाला जाणायला लागते आणि मन मनाला जाणायला लागतं. त्यावेळेला मात्र तिथे दृष्टा, दृश्य आणि दर्शन एकरूप असतं. म्हणजे ते काय म्हणतात, जाणणारं कोण, ईश्वरी शक्ती. म्हणजे पाहणारी कोण, ईश्वरी शक्ती. कोणाला पाहते, ईश्वरी शक्तीला, म्हणजे मनालाच पाहते. आणि त्यामुळे मन मनाला जाणतं. म्हणजे जाणीवेने जाणीवेला जाणणं हा जो प्रकार तिथे व्हायला लागतो त्यालाच उपराटी दृष्टी म्हणतात. की उपराटी दृष्टी म्हणजे बहिर्मुख असलेलं मन अंतर्मुख होतं आणि अंतर्मुख असल्यामुळे त्या मनाच्या ठिकाणी स्वतःलाच जाणण्याची जी प्रक्रिया चालू होते आणि त्याच्यातून तिथे स्फुल्लिंग म्हणजे तिथे स्फुरण निर्माण होतं की ते त्याच मनामध्ये आपल्याला स्वतःला जाणण्याची जी प्रेरणा निर्माण होते आणि त्यामुळे आपणच आपल्याला जाणतो. मन मनाला कधीच जाणत नाही. आतापर्यंत काय असतं, प्रक्रिया काय आपली, मन सर्व विश्वाला पाहते पण स्वतःला जाणत नसते. पण ह्या प्रोसेसमध्ये मन मनाला जाणतं की ईश्वरी शक्तीला जाणते. ही प्रोसेस तिथे होत असते आणि तिथे ही शुद्धीकरणाची प्रोसेस होते. म्हणजे इथे आपणच आपल्याला पाहतो असं जे असतं ना, म्हणजे जसं आपण आपल्याला आरशात पाहतो. आरशात पाहिल्यानंतर आपण काय करतो, आपण नीटनेटके कसे ते पाहायला लागतो आपोआप. तसंच ही शक्ती स्वतःला जाणायला लागल्यामुळे स्वतःच्या ठिकाणी तिच्या ठिकाणी सुधारणा व्हायला लागतात. तिच्या ठिकाणी असलेला मीपणा, तिच्या ठिकाणी असलेला काय अहंकार म्हणू किंवा अनेक भावना, धारणा ह्यांचं विघटन व्हायला लागतं आणि तिथे ती शक्ती म्हणून शक्तीला जाणणं ही प्रोसेस तिथे चालू होते. पण ही प्रोसेस म्हणजे एका दिवसाचं काम नाही. परत ते लक्षात ठेव, ते अनेक दिवस ती सवय जेव्हा लागायला लागते तेव्हाच ही शक्तीला जाणायला लागते. सुरुवातीला हे कळत नाही. सुरुवातीला फक्त आपण श्वासच पाहत असतो आणि श्वास पाहता पाहता जेव्हा हे सूचना देतो की जाणते ती ईश्वरी शक्ती, ती निवांत अवस्था साधण्यापर्यंत आपली प्रगती झालेली असते. निवांत होतो, आणखीन पुढे जात नाही आपण. पण ह्या निवांत अवस्थेमध्ये ही शक्तीला जाणते हा अनुभव तिथे यायला लागतो. म्हणजे पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं जे सांगितलं जातं ते असं कळत नाही. पण ह्या प्रोसेसमध्ये मात्र ही शक्तीचं जाण घ्यायला लागते, स्वतःला अनुभवायला लागते आणि शक्तीला शक्तीचा अनुभव येतो. म्हणजे ईश्वरी शक्ती काय आहे हे आपलं म्हणजे जो साधक आहे त्याच्या ते लक्षात येईल.
की इथे शक्ती आहे, म्हणजे त्या शक्तीचं अस्तित्व करतात. जे पाहते म्हणजे काय होतं, का अनुभवते म्हणजे काय, अस्तित्व अनुभवता येतं. आणि हे जे अस्तित्व अनुभवणं ही मोठी प्रक्रिया ह्या ठिकाणी होते आणि त्याच्यातूनच सगळं शुद्धीकरणाची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू होते. त्या लेवलपर्यंत मात्र पोहोचता आलं पाहिजे प्रत्येकाला, आणि त्यासाठी प्रत्येकाने मनापासून हा अभ्यास केला पाहिजे की रोज कमीत कमी 1 तास तरी ते बसणं, की श्वासाकडे पाहणं, पाहता पाहता श्वासाच्या ठिकाणी स्पंदन जाणणं, जाणता जाणता जाणतं कोण, जाणणारी ही ईश्वरी शक्ती. आता इथे सतत आपण सर्वसाधारणपणे काय करतो, कोण जाणतं, तर मी जाणतो हा असा एक भाव असतो आपल्याकडे. आता हे मी जाणतं हे कोण म्हणतं, तर ती ईश्वरी शक्ती. म्हणजे इथे परत लक्षात मी अमुक तिथे जाणत नाही, मी अमुक. आता इथे कसं होतं, मी जाणतो म्हणजे देहभावातून आपण मी म्हणतो, देहभावातून मी म्हणतो म्हणजे म्हणणारी ईश्वरी शक्तीच असते. ती स्वतःला देहभावाने पाहायला सुरुवात करते की मी देह आहे. देहभाव म्हणजे काय, मी देह आहे ह्या भावात ती पाहते. आता मी देह नाही असं सांगून सुद्धा तिला ते कळत नाही, कारण उपजताच म्हणजे जन्माला आल्यापासून हा देहभाव तिथे धारण केल्यामुळे देहभावाशिवाय तिचं अस्तित्व आहे ह्या शक्तीला कळत नाही. आणि म्हणून ह्या शक्तीला शक्तीचा अनुभव येण्यासाठी हा अभ्यास करायचा असतो. जितका पुन्हा 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 आपल्याकडनं हा अभ्यास व्हायला लागतो तसं तसं ह्या शक्तीला शक्तीचा अनुभव यायला लागतो. आणि इथेच दृष्टा, दृश्य आणि दर्शन एकरूप असतं. एकरूप असतं म्हणजे त्रिपुटी आहे. पाहणारे आपण तेव्हा त्याला म्हणतात दृष्टा, पाहणाऱ्याला दृष्टा म्हणतात. जी वस्तू पाहायची आहे त्याला दृश्य म्हणतात. पाहतो ज्यावेळी आपण एखाद्या वस्तूला पाहिलं म्हणजे व्यापलं, व्यापल्यानंतर ती वस्तू काय आहे हे जे जाणतो आपण त्यावेळेला त्याला म्हणतात दर्शन घेतलं. आता हे दर्शन म्हणजे नेहमी आपण डोळ्याने सगळीकडे पाहत असतो आणि त्याच्यातून ही वस्तू अशी आहे, ती वस्तू तशी आहे, हे सगळं आपण अनुभवत असतो. पण हे सगळं अनुभवताना तिथे स्वतःच्या ठिकाणी सुद्धा ह्या शक्तीला आपला स्वतः कोण हे कळत नसतं आणि त्या आपल्याच भावनेतून ती पाहते. पण आपण नेहमी कसं म्हणतो की आपण जे पाहतो ते जसं आहे तसं पाहत नाही, तर आपण एखाद्या विशिष्ट भावनेतून, धारणेतून पाहतो. एखाद्या माणसाबद्दल आपले जे ग्रह आहेत की हा माणूस असा आहे, त्या धारणेतून आपण पाहतो. तो जसा आहे तसा पाहत नाही. जसा आहे तसा पाहणं म्हणजे काय, तिथे कोणताही त्याच्याबद्दल आणि चांगला किंवा वाईट कसली धारणा नाही, जसा आहे तसा. मग जसा आहे तसा म्हणजे काय, ती शक्ती आहे हे पाहता आलं पाहिजे. एक लक्षात असतं, शक्ती आहे हे पाहणं. म्हणून आपण नेहमी सांगतो की प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे. आता हे सांगितलं तरी आणि मनाच्या ठिकाणी घोकलं तरी ते पटकन बघता येतं का, अजून नाही बघता येत. कारण तिथे परत तो माणूसच दिसतो. तो बघितला की त्याच्याबद्दल काय असेल ते तो असा दिसतो तसा दिसतो, ह्याबद्दल मनात वेगवेगळे विचार येतात. तर ईश्वरी शक्तीचं हे कळत नाही. मग हे कधी कळेल, ज्यावेळेला ह्या शक्ती स्वतःचा अनुभव घेते की ह्या देहातून ती कार्यरत आहे, तर ती शक्ती स्वतःला अनुभवते, तेव्हा तिला कळतं की प्रत्येक देहातून सुद्धा ती अशीच ईश्वरी शक्ती कार्यरत. म्हणजे प्रत्येक देह बघितला की देह चालवणारी या देहाच्या द्वारे जीवन जगणारी म्हणजे आहे ती ईश्वरी शक्ती आहे. हा भाव आपल्याकडे सतत यायला लागतो. म्हणजे पाहणं सुधारणं हा जो भाग आहे, सर्व परमार्थ हा पाहण्यात आहे. आणि हे ज्याला कळत नाही त्याचा परमार्थ पाण्यात असं जे म्हणतात ना. म्हणजे पाहायचं कुठे, स्वतःकडे आणि विश्वाकडे, दोन्हीकडे जेव्हा पाहताना सर्वत्र ईश्वरी शक्तीच आहे हा बोध आपल्याला धरता आला पाहिजे. पुन्हा 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 ते धरता आलं पाहिजे. तो जमत नसला तरी पुन्हा पुन्हा तो अभ्यास केला पाहिजे. म्हणून श्वासस्मरणातून हा अभ्यास आधी स्वतःलाच जाणण्याचा असतो आणि तो जाणता जाणता सर्वत्र ईश्वरी शक्ती आहे हा बोध तिथे पुढे परत आपल्या ठिकाणी प्रकट झाला पाहिजे. त्या बोधातून जे आपण पाहायला लागतो तेव्हा आपलं पाहणं स्वच्छ होतं. जसं आहे तसं पहा असं जे सांगतो ना आपण, त्याचा अर्थ काय की प्रत्येक ठिकाणी शरीर आहे, शरीराची रूपं वेगळी वेगळी आहेत, प्रत्येक रूप वेगळं वेगळं आहे. पण तिथे
जो जिवंतपणा आहे तर त्या शरीराचं चलनवलन ज्यामुळे होतं ती शक्ती मात्र तिथे आहे आणि त्या शक्तीचं अस्तित्व जाणणं. म्हणून सर्वत्र ईश्वरी शक्ती आहे हा बोध जे संत सांगतात तो ते कशामुळे सांगतात, ह्याच अंगाने जेव्हा आपल्या स्वतःला ते जाणतात तेव्हा त्यांना कळतं की इथून ह्या देहातून जशी ईश्वरी शक्ती पाहते जाणते तसं सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच जाणते आणि ही ईश्वरी शक्ती जाणते. हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा घ्यावा लागतो, कारण ह्या बोधातून जीवन जगता आलं पाहिजे की सर्वत्र ईश्वरी शक्तीच आहे, की सर्वत्र दिव्यत्व आहे. दुसऱ्या भाषेत म्हणायचं असेल तर दिव्य. म्हणून शब्दाने सांगणं आणि कृतीतून अनुभवणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. शब्दाने सांगितलं की सर्वत्र चैतन्य शक्तीच आहे आणि सर्व चैतन्य शक्तीतूनच हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. प्रत्येक रूप हे त्या चैतन्य शक्तीचंच आहे. आता ह्या भावामध्ये पण पाहणारं कोण आहे, चैतन्य शक्ती. दिसतं ते काय, चैतन्य शक्ती. मग सर्वत्र चैतन्य शक्ती त्यामुळे पाहणारी चैतन्य शक्ती दिसते, दृश्य सुद्धा चैतन्य शक्ती. त्यामुळे तिथे दृष्टा दृश्य आणि दर्शनामध्ये एकत्व असतं, एकच नसतात, रूपं वेगळी आहेत पण तिथे एकत्व आहे की इथे ईश्वरी शक्ती आहे आणि समोर सुद्धा ईश्वरी शक्ती. इथेही चैतन्य शक्ती आहे पाहणारी आणि जे दिसते ती सुद्धा चैतन्य शक्ती आहे. म्हणून आपणच आपल्याला पाहतो असा तो भाग असतो. जसं आपण आपल्याला पाहतो हे फक्त आपण शरीराच्या अपेक्षेत बघतो, हे स्वरूपाच्या अपेक्षेत पाहता आलं पाहिजे की ह्या देहातून जी शक्ती आहे तशी शक्ती प्रत्येक देहातून कार्यरत आहे आणि हा बोध आपल्या मनामध्ये पुन्हा 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 मुरला पाहिजे. जोपर्यंत मुरत नाही तोपर्यंत दुजेपण आपल्याकडे सतत नांदतं. म्हणून महत्वाचं काय असतं, दुजेपण गेलं पाहिजे. हे दुजेपण आहे म्हणून एकमेकाबद्दल आपल्या मनामध्ये चांगला वाईट संबंध म्हणा, चांगले वाईट विचार म्हणा, हे सगळे सतत असतं. तिथे भेद असतो आणि त्या भेदातून आपण पाहतो. म्हणून एखाद्या माणसाबद्दल चांगले वाईट विचार आपल्याकडे येतात, चांगले विचार, एखाद्या माणसावर वाईट विचार येतात. किंवा एकाच माणसाबद्दल एक माणूस चांगला विचार करतो त्याच माणसावर दुसरा माणूस वाईट बोलू शकतो. हे पाहण्याची जी दृष्टी आहे त्या दृष्टीतून आपलं सगळं जीवन जगणं चालू होतं. त्याच्यातून आपलं कर्म चांगलं असतं किंवा वाईट असतं आणि त्या कर्माचं फळ परत त्या पद्धतीने आपल्याला मिळत असतं. आता एकदा ही जी दिव्य दृष्टी आली, दिव्य दृष्टी काय, सर्वत्र ईश्वरत्व आहे, प्रत्येक ठिकाणी ईश्वरी शक्तीच आहे. ही शक्तीच आहे हा बोध इतका मुरला पाहिजे, त्यालाच म्हणतात दिव्य दृष्टी आहे. दिव्य दृष्टी म्हणजे डोळ्यामधून काही चमक विमक आली असं काही नसतं. तिथे फक्त बोध असतो. काय असतं, आहे ती ईश्वरी शक्ती आहे आणि समोर दिसणारी प्रत्येक जी, आता व्यक्ती म्हटलं तर फक्त माणसं जे असं नाही म्हणत आपण, जे जे व्यक्त झालंय ती व्यक्ती. म्हणजे अगदी झाड सुद्धा आपल्या दृष्टीने व्यक्तीच म्हणजे ईश्वरी शक्ती. किंवा पशु पक्षी दिसले तरी तिथे ईश्वरी शक्तीच आहे. पण कुठेही पहा तिथे ईश्वरी शक्तीच आहे. त्याचा सरळ अर्थ चैतन्य शक्तीच आहे. हे सतत लक्षात. ईश्वरी शक्ती म्हणजे काय, चैतन्य शक्ती. चैतन्य शक्ती म्हणजे काय, ज्याच्यातून सगळं विश्व निर्माण झालं ती शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती. आणि तिथे एकत्वाने आपल्याला पाहता येतं. प्रत्येक ठिकाणी पाहणं हे समत्वाचं असलं पाहिजे. समत्व, मग समत्व चित्ताचे सार. समत्व चित्ताचे सार म्हणजे तिथे बुद्धी आणि मनाचं ऐक्य आहे असं सांगितलं की जिथे मन आणि बुद्धीचं, मन म्हणजे परीक्षण निरीक्षण करताना योग्य अयोग्य करावं की न करावं असं जे होतं ते मन, आणि बुद्धी म्हणजे निश्चय नाही हे असंच. तर बुद्धी आणि मनाचं ऐक्य झालं की तिथे निर्णय घेतला जातो. नाही तर मनामध्ये शंका कुशंका असेल तर निर्णय बुद्धी घेऊ शकत नाही. तर समत्व चित्त म्हणजे काय, तिथे सतत ईश्वरी शक्तीच आहे हा सतत सहज एक धारणा असते. आणि म्हणून हा बोध आपल्याला सातत्याने घेणं हा भाग आपल्याला लक्षात आला पाहिजे की इथे आपल्याला नेमकं साधायचं काय. साधायचं हेच की म्हणून तिथे मग आपल्याला वाटतं की सर्वांचं भलं झालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपलेपणाने आपण जेव्हा पाहायला लागतो
की आहे ती ईश्वरी शक्तीच आहे. आणि त्या आपलेपणातून जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला तिथे आपलं पाहणं की सर्वांच्या भल्याचं चिंतन हे सहज होतं. म्हणून ज्या ज्या संतांना हे कळलं तर त्या सर्व संतांनी शेवटी मागितलं काय, सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं. त्याच्यापुढे दुसरं काही मागत नाही. आपल्या महाराजांनी पण शेवटी प्रार्थना हीच सांगितली की सर्वांचं भलं होतं. तुम्हाला कळो की न कळो पण बोलत राहा, सर्वांचं भलं व्हावं. म्हणून प्रार्थना त्यासाठी सांगितली की सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. भलं व्हायचं ते एक्सप्लेनेशन केलं. भलं व्हावं म्हणजे काय, सर्वांना चांगली बुद्धी मिळाली पाहिजे, सर्वांना आरोग्य मिळालं पाहिजे, सर्व सुखात आनंदात राहता आले पाहिजे, की सर्वांचं मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. म्हणजे ह्या अंगाने हे सतत चिंतन संतांकडे येतं का, कारण त्यांना एवढं माहिती असतं की प्रत्येक ठिकाणी ही ईश्वरी शक्तीच आहे आणि ही शक्ती संस्काराने स्वतःला विसरातून ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वागते. तीच जर तिला आपलं ज्ञान झालं की ती शक्ती आहे, तिचं ईश्वर पण जागृत होईल. आणि जिथे ईश्वर पण जागृत होतं तिथे त्याचं कर्मही किंवा आचरण हे चांगलं व्हायला लागतं. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस आपण का करतो आहोत तर त्याचा बोध हा घेता आला की आपल्याला एवढ्या लेवलपर्यंत पोहोचायचं आहे. नुसतं आपण शांत झालं, बरं वाटलं, ही पहिल्या स्टेप्स आहेत. तिथे बरं वाटलं की एकदम कधी कधी काही ट्रान्समध्ये जातात. बऱ्याच लोकांचा असं समज आहे की ते करता करता झोपतात, पण त्याला आपण झोप नाही म्हणत, त्याला सुभान अवस्था म्हणतो. की जिथे ती अवस्था म्हणजे नेणिवेत जाणं हा प्रकार असतो. म्हणजे अंतर्मन ऍक्टिव्ह होतं. मग मी सांगितलं ना, अंतर्मन ऍक्टिव्ह होतं आणि संपूर्ण अंतर्मन ऍक्टिव्ह झालं की बहिर्मनाचं कार्य थांबलं की जसे गाढ झोपेची अवस्था असते तशीच अवस्था तिथे प्राप्त होते. म्हणून त्याला आपण ट्रान्समध्ये जाणं असं म्हणतो. म्हणजे ट्रान्समध्ये गेल्यामुळे काय होतं, आपलं मूळ स्वरूप कसं आहे हे कळतं. तुम्ही मला मूळ स्वरूप कळायला पाहिजे तर काय त्याचं पुढे बाहेरला सांगता तर काय सांगता येणार नाही. पण नेहमी तुम्ही कुठे असता, काय करता, काही कळत नाही, पण तिथे असता एवढं कळतं का नाही. की आपण आता त्या ट्रान्सच्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर काय होतं, शांत होतो, निवांत असतो, काहीच नाही. पण तिथे गेल्यानंतर जाणीवपूर्वक जाणण्याची सगळी प्रोसेस थांबते. त्यामुळे जाणीवपूर्वक जाणणं थांबलं की नेमकं काय होतं ते कळत नाही. म्हणून कोणीतरी प्रश्न विचारला होता की देह सोडल्यानंतर जाणीवेचं काय अवस्था असते, तर हीच अवस्था असते ट्रान्समध्ये गेल्यावर काय अवस्था, की ते कुठे गेलो हे आपल्याला कळत नाही. गाढ झोपेत गेल्यावर जसं माहीत नसतं कुठे गेलो काय गेलो काही माहीत नाही, पण गाढ झोपेत झोपलो, चांगलं झोप लागलं, बरं वाटलं, उलट म्हणतो ना. तसंच हे ट्रान्समध्ये जाणं म्हणजे त्या स्वरूपाशी एकरूप होणं. कारण परमेश्वरी शक्ती ही मुळात नेणीव स्वरूप आहे हे लक्षात आलं पाहिजे. की परमेश्वर कसं आहे, खरं वर्णन काय, नेणीव स्वरूप, दुसरं काहीच नाही. नेणीव स्वरूप म्हणजे काय, गाढ झोपेची जी अवस्था आहे तीच ती अवस्था आहे. पण गाढ अवस्थेमध्ये फक्त आपण देहापुरती ती अवस्था आहे हे लक्षात ठेवा. नेणी अवस्था काय, स्वरूपाशी ती एकरूपतेची अवस्था असते. आणि स्वरूपाच्या एकरूपतेच्या अवस्थेमध्ये, म्हणून ध्यानधारणेमध्ये लोक ज्यांना झोपलेला म्हणतात त्याला आपण एक लक्षात ठेवायचं, तिथे ती ट्रान्समध्ये गेलेला आहे आणि ट्रान्समध्ये गेल्यामुळे त्याच्याकडे तो त्या अवस्थेत राहणार आणि पुन्हा येणार. कारण ते अंतर्मन काही काळासाठी तसं ऍक्टिव्ह होतं आणि पुन्हा त्याच्यातून परत जशी जागृती येते, म्हणजे जाणीवपूर्वक जाणायला परत आपण तयार होतो. आणि त्यामुळे तिथे अनेक चांगल्या गोष्टी, फायदे म्हणजे फ्रेशनेस येतो, थकवा निघून जातो, ह्या सगळ्या गोष्टी ते आपोआप प्राप्त होतात. कारण तिथे सगळं नेणीव स्वरूपाशी एकरूप मिळालं म्हणजे तिथलं अमृतच तिथे मिळतं. म्हणून ह्या ध्यानधारणेमध्ये कुठेतरी गेलो, काहीच कळत नाही असं झालं म्हणजे झोपलो होतो असं काही नसतं. तिथे आता झोपलेला माणूस आणि ट्रान्समध्ये गेलेला माणसाचा फरक काय सांगितला मी नेहमी सांगतो. ट्रान्स झोपलेला माणूस काय होतं, बघता बघता वाकडा होतो, पण ट्रान्समध्ये गेलेला माणूस काय होतो, थोडासा इकडे तिकडे होतो, नरम पडतो झोपेसारखा, पण एकदम आडवा पडत नाही. तो असतो आपला वाटतं हा पडेल की नाही पडेल. बरंच वाटतं ना असं, काही वेळेला बघतात खुर्ची असं करतात, त्याला वाटायला पडत नाही, तो पडणार नाही, कारण तो तसाच बरोबर असतो, त्याला बरोबर माहिती पडायचं नाही. ते कळलं ना. म्हणजे ती अवस्था त्याने असते ती खरी, म्हणजे अंतर्मन ऍक्टिव्ह असतं. अंतर्मनाला माहिती आहे. आता तुम्ही बघा काही वेळा काही माणसं झोपेतून पडतात पण लागत नाही,
होतं ना असं. कसं का तू आपण का नाही लागत? का अंतर्मन माहिती लागायचं नाही, पडायचं माहिती त्याला. बरोबर, कारण अंतर्मनच पडतं, ते अंतर्मनच पाडायचं असतं स्वतःलाच. की इथे ही सवय असते. तुम्ही आता का असं होतं? कारण अंतर्मन सवय असते पडायचं. काही फार म्हणून तर पूर्वी माई महाराजांच्या बाजूला होईल अशा खुर्च्या होत्या, कारण महाराज एकदा पडले होते. आता तुम्हाला महाराज पण पडलं तर नैनिवेद गेल्यानंतर कोण कुठे पडेल? लहान मुलं पण पडतात ना बऱ्याच वेळा, पण त्यांना लागत नाही. बघा तुम्ही बऱ्याच वेळेला आता गाढ झोपेत चालणारी माणसं असतात, काही चालताना पण ती बरोबर चालतात, कुठेच अडकत नाहीत. त्यांना काय पाहिजे ते करून परत येऊन मोकळे होतात. मग झोपेत खायचं खातात, परत येतात, बसतात झोप. किंवा कुठेतरी एका जागी बसले असेल ना, ते असे झोपलेले असतात, परत त्याला उठवतात, मग कुठे आलो म्हणून म्हणतात. ते आपल्याला विचारतात कुठे आलो, पण त्याला काही कळलेलं नसतं. पण ही सगळी नेणीव स्वरूपाच्या सगळ्या म्हणजे नेणीव शक्ती जी आहे ती किती अजब आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. की इतकं तिच्याकडे प्रचंड शक्ती की म्हणून नेणिवेतून पण कार्य बरंच होत असतं आपलं. आणि म्हणून त्या नेणीव स्वरूपाशी एकरूपतेची जी अवस्था आहे, ती अवस्था आपण साधण्याचा प्रयत्न करतो शास्त्रीय दृष्ट्या. म्हणजे आता गाढ झोपेत चालणारी माणसं वगैरे ते ज्यांना सवय ती करतात. सगळ्यांना गाढ झोपेत चालतंय ना, काही फक्त बडबडतात गाढ झोपेत होतात ना. आता काय बोलतात देव जाणे, पण ते बडबडणारी पण माणसं आहेत. असं म्हणतात की तुम्ही दिवसभर काय करता, त्याच्या तो काय ते इकडचं थोडं तिकडचं थोडंसं बघून काय ते उलटं सुलटं बोलतात. खरं सांगायचं जसे तसं बोलत नाही. आणि काही माणसं चांगली बोलतात आणि डोळे उघडे ठेवून बोलतात, आणि पण त्याला पण तू काही बोललात मला माहित नाही म्हणतो, मी बोललोच नाही तसं. असंही होतं. म्हणजे ह्या नेणीव शक्ती आहे ही, आणि ह्या नेणीव शक्तीतून ती जसं तिला फीड होईल त्याप्रमाणे ती करत. इथे आपण काय करतो, ही नेणिवेत जायच्या अगोदर ती ईश्वरी शक्ती आहे हे फिडिंग करत असतो आपण. आणि ते फिडिंग केल्यामुळे त्या नेणिवेत सुद्धा अंतर्मनाला ही जाण निर्माण व्हायला लागते की ती ईश्वरी शक्ती आहे. जाणीव म्हणजे बैलमनाला नुसतं कळलं म्हणजे झालं नव्हे, अंतर्मनाला ते कळलं पाहिजे. अंतर्मनामध्ये हे ज्ञान प्रकट झालं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला ही साधना जी आपण म्हणतो, ही साधना आपल्याकडनं पुन्हा पुन्हा झाली आहे. सोपी काय, श्वासाकडे पहा, फक्त श्वासाकडे पाहणं, दुसरं काही करायचं नाही. आधी काही कळलं नाही तरी काही दिवस नुसते श्वासाकडे जरी पाहायला लागलो आपण, तरी सुद्धा ही हळूहळू प्रोसेस पुढे जाते. सुरुवातीला नुसतं पाहता आलं पाहिजे. पाहता 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 विचार आपोआप कमी होतात हे आपल्याला लक्षात येतं. सुरुवातीला आपल्या मनामध्ये भरपूर विचार येते, पण पाहण्याचं जेव्हा एकदा परत एकदा सवय लावायला लागलो आपण, की हळूहळू विचारांचं प्रक्षेपण कमी व्हायला लागतं. एकदा ती सवय लागली की तुम्ही बसलात श्वासाकडे बघायला की आपोआप विचार कमी होतात. अंतर्मनाला ती सवय लागते की नाही आता विचार आपोआप कमीच होत जातात. पण तीच बसण्याची सवय लागल्याशिवाय ते होत नाही. कारण सुरुवातीला आपल्याला घाबरत बसतो, किती वेळ बसायचं, कंटाळा येईल, असं होईल तसं होईल, शंका कुशंका असतात ना, त्यावेळेला ते पटकन तयार होत नाही. पण आपण आता सगळे सामूहिक पद्धतीने बसलो तर ते लवकर जमतं, कारण सगळ्यांचा एकमेकावर तो प्रभाव पडतो आणि त्याच्यानं तिथे आपल्याला ती प्रोसेस पटकन जमते. आणि म्हणून आपण एकत्र येऊन बसून ते पहिला अभ्यास करून घ्यायचा प्रयत्न. पण ते केल्यानंतर रोज घरी बसलं पाहिजे हे विसरतात लोक. फक्त तिथे एकदा केलं की झालं असं काहीतरी कल्पना लोकांची बरीच आहे. तसं नाही आहे. ही सगळी प्रक्रिया आपल्याला शिकायची आहे. एकदा सांगितली म्हणजे पटकन झालं असंही नाही. प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाला वेगळा येऊ शकतो. परत लक्षात ठेवा, अजून अनेक अनुभव येतील प्रत्येकाला. कोणी नेणिवेत जातील, परत त्याच्यात थोड्या वेळ त्यांना काही काळानंतर तिथे नेणिवेत जाण्याची प्रक्रिया कमी होईल आणि त्याच्यात परत जागृतीमध्ये निवांत अवस्था तिथे राहण्याची एक अवस्था निर्माण होते. आणि तिथे सहजपणे म्हणजे धड नेणिवेत नाही, धड जाणीवेत नाही, असं एक संधी प्रकाशाची साधना आहे. तिथे संधी प्रकाश साधला जातो की जिथे नेणिवेत पण नसतो, पूर्ण जाणीवेत पण नसतो, पण तिथे सतत सूक्ष्म अशी जाण असते की आहे की ईश्वरी शक्तीच आहे. हा बोध तिथे सतत चालू आहे. त्यामुळे तिथे खरं म्हणजे अंतर्मनाचं शुद्धीकरण होत असतं. अंतर्मनाच्या ठिकाणी असलेला जो मीपणा आहे, तो मीपणा तिथे कमी होण्याची प्रोसेस चालू होते. की एकदा त्या अंतर्मनाला कळायला लागलं की आहे ती ईश्वरी शक्तीच आहे. आणि हे जेव्हा कळतं तेव्हा मी देह आहे हा भाव आपोआप बाजूला होतो. म्हणजे देहभाव बाजूला व्हायला पाहिजे. देहभाव बाजूला करता येत नाही. जसं अंधार आहे
अंधार काढता येत नाही तिथे प्रकाश आला की अंधार आपोआप बाजूला होतो. तसं ईश्वरत्वाचा भाव जसा जागृत होतो तसा देहभाव आपोआप बाजूला होतो. म्हणजे देहभाव म्हणजे कसं आहे, ईश्वरत्वाचा भावाचा अभाव म्हणून तिथे देहभाव. म्हणून ह्या शक्तीला म्हणून प्रत्येक वेळेला परत परत लक्षात ठेवा की आपण म्हणजे ही शक्ती आहोत. अगदी सतत चिंतन करा स्वतःकडे की ही शक्ती आहे आणि ही शक्ती ह्या देहातून कार्यरत आहे. एवढं जरी लक्षात आलं ना तरी बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील की ते शक्ती आहे. तर मी देह म्हटल्यामुळे देहाच्या अपेक्षेत आपल्याला हवं नको हे अधिक तीव्रतेने जाणतं. शक्ती आहे, शक्तीलाही कळतं, देहाला आवश्यक, भूक लागते भूक कळते, तर जेवायला पाहिजे बरोबर कळतं, त्यासाठी काय मोठं हे नाही. पण देहभावातून वेगळ्या वेगळ्या ज्या आसक्ती निर्माण होतात की अमुक अमुक असंच पाहिजे, तसंच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, आणि त्याच्यातून आपण अधिकाधिक त्याच्यात गुंतत जातो. पण एकदा शक्ती आहे कळायला लागलं की ते शांतपणे आपल्याला जीवन जगता येतं, की इतकं सहजपणे. तुम्ही बऱ्याच वेळेला बघा संतांच्या ठिकाणी जो सहजपणा असतो, सहजपणा म्हणजे का हेच हवं तेच हवं असंच पाहिजे तसं, असं काही भाग नसतो. ते सहजपणे जीवन जगत असतात आणि त्यामुळे तसंच सहजपणे आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे की तिथेच खरा आनंद असतो, तिथे शांती असते, तिथे सुख असतं, समाधान असतं. आणि त्यामुळे हा श्वासस्मरणाचा अभ्यास जितका वेळ करता येईल तितका वेळ करता आला पाहिजे की रोज. म्हणजे इथे पहिलं म्हणजे या अंतर्मनाला सवय लावणं, कधीतरी करू आणि होईल असं उपयोग नाही. रोज बसलं पाहिजे, जितका वेळ बसता येईल तेवढं बसा. कधी आपोआप बसता बसता ही वेळ वाढत जाईल आपलीच. पण पहिल्यांदा ती सवय लागली पाहिजे. आपल्याला ती सवय नसल्यामुळे ती जमत नाही. कारण आणि कोणतीही गोष्ट नवीन करायला लागलं तर आपल्याला जमतच नाही. इथं सूक्ष्म गोष्ट आहे, नुसतं श्वासाकडे पहा म्हणतात, किती वेळ श्वासाकडे बघायचं असं वाटतं ना. पण किती वेळ श्वास घेतोस, श्वास तुझा थांबलेलाच नाही, चालूच आहे. दमलाच काय श्वास घेऊन नाही, मग बघायला काय हरकत आहे. बघता बघता तिथे आपोआप आपल्याच ठिकाणी आपलं शुद्धीकरण होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणून आहे ती ईश्वरी शक्ती आहे. हा बोध जे अनुभवतात ते संत 100% म्हणून सांगतात, पण बाकीचे अनुभव घ्या अनुभव घ्या अनुभव घ्या म्हणत बसतात. कारण त्यांना स्वतःला अनुभव नसेल तर अनुभव घ्या म्हणणार. पण आहे ती ईश्वरी शक्तीच आहे. इथे तुमचं एकदा दृढ निश्चय झाला ना की जीवनातले बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलेल सगळी. हा देहभावामुळे जर आपण संकुचित झालेलो आहे तिथे व्यापक होऊन जातो. कारण ही शक्तीच आणि अनंत स्वरूप शक्ती एकरूप आहेत. म्हणजे ज्याला आपण परमेश्वर म्हणतो किंवा परमात्मा म्हणतो, ते जे अनंत स्वरूप आहे ते अनंत स्वरूप आणि ही शक्ती खरी एकरूप आहेत. अनंत स्वरूप या शक्तीपेक्षा वेगळी नाही. पण आज ही शक्ती देहभाव धरल्यामुळे त्या अनंत स्वरूपापासून स्वतःला वेगळी समजते, इतरांपासून वेगळी समजते आणि त्याच्यातून तो संकुचितपणा आलेला असतो. तो संकुचितपणा दूर होण्यासाठी ही शक्तीचं हे कळलं पाहिजे. ही शक्ती परत कोणाची आहे, ते अनंत स्वरूपच ह्या शक्ती रूपाने प्रकट आहे. हा बोध तिथे झाला पाहिजे. तिथे म्हणून पाहणं असं झालं पाहिजे की आहे ते अनंत स्वरूपच आहे, आहे ते चैतन्यच आहे. हा जो बोध तिथे सातत्याने असो. म्हणून चैतन्याची चित्सत्ता सदैव आठवे चित्ता, तरीच बोली जे अनन्यता, एरवी सर्व विफळ. म्हणजे इथे काय आहे ते सर्व चैतन्य आहे, आहे ते सर्व चैतन्य शक्तीच आहे. हा बोध आहे तिथे. हा बोध नुसतं सांगितलं आणि कळला असं होणार नाही का, तिथे जमणार नाही. आहे ते सतत चैतन्य शक्ती आहे, म्हणजेच ईश्वर. हे सगळे जरी शब्द वेगळे असले तरी बोध एकच पकडायचा. ईश्वरी शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती. परमेश्वर म्हटलं तरी ती चैतन्य शक्ती. आणि म्हणून ही चैतन्य शक्ती आहे आणि ह्या चैतन्य शक्तीचा हा विराट सागर. म्हणून वर्णन करताना जीवनजीने काय सांगितलं आहे, चैतन्य शक्तीचा विराट सागर म्हणजे परमेश्वर. आता चैतन्य शक्ती विराट सागर दिसतो कोणाला, कोणाला दिसत नाही. तर आहे कसा, ते जी सगळी रूपं आहेत ती रूपं दिसतात आणि त्याच्या पलीकडे म्हणजे त्याची रूपं ज्याच्यात आहे ती चैतन्य शक्ती. म्हणून चैतन्य शक्ती कशी आहे, बाहेरही आणि आतही. म्हणजे देहातून पाहताना आपण बाहेर पाहतो, पण बाहेर पाहतो ते रूप म्हणून पाहतो.
पण ज्यावेळेला आतमध्ये असणारी ही शक्ती हे आहे हे कळतं, तर बाहेरची रूपं सुद्धा चैतन्य शक्तीच आहे हे कळतं. दोन्हीकडे म्हणून व्यतिरेकात्मक भक्ती आणि अन्वयात्मक भक्ती म्हणतात त्याला. व्यतिरेकात्मक भक्ती म्हणजे मी म्हणणारी ईश्वरी शक्ती आहे हा बोध आला की त्याला व्यतिरेकात्मक भक्ती म्हणतात. आणि सर्वत्र पाहताना सर्वत्र ईश्वरी शक्ती पाहायला की त्याला अन्वयात्मक भक्ती. शब्द मोठे वाटतात त्यामुळे गोंधळ. अन्वयात्मक भक्ती म्हणजे सर्व जी रूपं आहेत ती ईश्वरी शक्तीच आहेत की ईश्वरी शक्तीचीच आहेत हे जे आपल्याला लक्षात येतं त्याला म्हणतात अन्वयात्मक भक्ती. आता भक्ती होणे म्हणजे काय? जो विभक्त नव्हे तो भक्त. म्हणजे चैतन्य शक्तीच आहे हे जेव्हा बोध झाला तो भक्त झाला. समोर पण दिसतं ते काय आहे? चैतन्य शक्तीचा आहे हा बोध झाला म्हणजे तो भक्त. म्हणजे तीच भक्ती. म्हणजे ह्या भक्तीसाठी दुसरं काही करावं लागतं का? काही करायचं नसतं. फक्त सर्वत्र आहे ती एक चैतन्य शक्तीच आहेत. एकाच चैतन्य शक्तीची सर्व अंग आहेत हा बोध तिथे असला पाहिजे. आणि त्या बोधातून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आता इथे महत्वाचं जीवन जगणं. बोध पहिला पक्का करायचा. तुम्ही म्हणाले हे केल्यानंतर हा असा वागतो तो तसा वागतो, ह्याने मला असं केलं त्याला तसं केलं, मग आपण करायचं काय? प्रश्न पडतो. तुम्हाला म्हणाला आधी काहीच करायचं नाही. आधीच प्रश्न पडतात हे असं काय करायचं? आधी चैतन्य शक्ती हा बोध घ्या, तिथे पक्के व्हा आणि मग समोर कोण काय वागतो ते आपोआप बघता येईल. तेव्हा कळेल तुम्हाला इथे काय किती अर्थ आहे त्या गोष्टीत, कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं नाही हे कळेल. आपण काय करतो? आधीच देहभावात आहोत आणि देहभावातूनच मग ह्या माणसाने असं केलं तेव्हा असं करतो, लोक असे वागणार, मग आपण काय करणार? व्यवहारात कसा करणार? सगळं त्या चैतन्य भावातून व्यवहारही होऊ शकतो. सगळं होतं तसंच. पण इथे जी आहे प्रक्रिया आपल्याकडे ती शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. परत लक्षात ठेवायचं की इथे ही शुद्धीकरणाची प्रक्रिया झाली पाहिजे. सर्वत्र चैतन्य शक्ती असल्यामुळे आपलं स्वतंत्र अस्तित्व आपल्याला कळतं. की आपण म्हणतो ना प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे. ईश्वरी शक्ती म्हणून ती स्वतंत्र आहे म्हणतो ना. पण ते कळतं कुठे? स्वतंत्र म्हणजे काय? आपण काही बोलायला स्वतंत्र असं म्हणतो, आपण काही करायला स्वतंत्र असं नाही. स्वतंत्र अस्तित्व कळणं की मी म्हटल्यानंतर ही चैतन्य शक्तीच आहे की ईश्वरी शक्तीच आहे हा बोध जिथे पक्का झाला की ती स्वतंत्र. स्वरूपाचं तंत्र ते स्वतंत्र. इथे स्वतंत्र म्हणजे काय? ही शक्ती आहे हे कळलं पाहिजे तेव्हा तुम्ही स्वतंत्र. एखादा माणूस बांधून मिळून ठेवला तो म्हणून मी स्वतंत्र आहे, तर काय कसा स्वतंत्र होईल? त्याला बांधलेला आहे सध्या, तो म्हणा मी स्वतंत्र आहे. स्वतंत्र काय? तो बोलू शकतो पण त्याचं परत पट्टी मारली तोडला, तो कसा स्वतंत्र होईल? नाही होत. इथे देहभावाच्या बंधनातून मुक्त होतो तो स्वतंत्र. देहभावाचं बंधन कधी सुटेल? जेव्हा तो ईश्वरी शक्ती हा बोध कळेल तेव्हा तो स्वतंत्र झाला. म्हणून तो स्वतंत्र असं तो जे करेल ते त्याच्याकडनं चांगलंच होईल. आता पुढचं म्हणजे प्रत्येक माणूस आपापल्या परीने बरोबर असतो. कोण? ईश्वराच्या भावात तो आपापल्यापणे बरोबर. आता आपण वेगळ्या अर्थाने एक एक गोष्ट सांगतायत की इथे प्रत्येक जण आपापल्या परीने बरोबर असतो. कोणी कोणाला दुःखी करू शकत नाही. जो तो आपल्याच भावनेतून सुखी दुःखी होतो. जो ईश्वरी शक्तीच्या भावात दुःखी कशाला होईल? सुखाने राहील ना. कळलं की इथे प्रत्येक प्रक्रिया म्हणजे प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करता आला पाहिजे. ईश्वरी शक्तीच्या भावात तुम्ही कसा स्वीकार कराल? आनंदाने कराल. म्हणून ईश्वरी शक्ती आहे हे जेव्हा कळेल तेव्हा त्याच्या समोर एकच कर्तव्य धर्म आहे. काय? ईश्वरी शक्ती कशी आहे? आनंद स्वरूप आहे. अनंत स्वरूप आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवा. एका बाजूने अनंत स्वरूप आहे, दुसऱ्या बाजूने आनंद स्वरूप आहे. ईश्वरी शक्तीच आहे म्हणजे ती आनंद स्वरूप आहे. म्हणून ह्या शक्तीने सतत आनंदातच राहिलं पाहिजे. छोट्या मोठ्या गोष्टीत मूड गेला, रागावला, दुःखी झाला, इथे त्या ईश्वरी शक्तीकडे तसं काही होणार नाही. ईश्वरी शक्तीच आहे हा बोध झाला की त्याचा कर्तव्य धर्म एकच, आनंदातून जीवन जगणं एक, आणि दुसऱ्यांना आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्न करणं. दोन गोष्टी. ह्या दोन गोष्टीतून ती म्हणून सगळे संत कसे असतात ते बघा. सगळ्या संतांना जीवन तसंच. स्वतः आनंदात असतात
आणि इतरांना आनंदात राहण्यासाठी प्रयत्न करतात. मार्गदर्शन करतात म्हणजे काय करतात, ते प्रयत्न की त्यांना ते ज्ञान कळावं, आनंदित व्हावे, सुखी व्हावेत ह्यासाठी. म्हणून सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई दे ही जी भावना असते त्यांच्याकडे त्याच्यात होतात. हे फक्त संतांनाच करायचं आहे का, नाही. प्रत्येक व्यक्ती, आता माणूस म्हणून जे आपल्याला कळत आहे, माणूस म्हणून आपण जो अभ्यास करतो, ते आपल्या सर्वांचा तो कर्तव्य धर्म आहे. असं काय नाही फक्त माझाच आहे किंवा त्यांच्या संतांचा आहे किंवा ह्याचा आहे त्याचा, असं काय नाही, प्रत्येकाचं आहे. पण प्रत्येकाचं आहे तर त्याला कळलं काय पाहिजे, ते आहे ती ईश्वरी शक्ती आहे. म्हणून हा ईश्वरी शक्ती आहे, मग ईश्वरासारखे वागा, असं बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना की आपण ईश्वर आहोत. हे जर आपल्याला हो म्हणतो आपण, मग ईश्वरासारखं वागलं पाहिजे. पण वागलं पाहिजे नेमकं काय, कारण तिथे बोध पक्का झाला पाहिजे पहिला. हा बोध घट्ट दृढ झाल्याशिवाय ईश्वरासारखं वागणं जमणार नाही. का, कारण देवभाव आहे. देवभावातून परत आपल्याला तुझं माझं सुरू होतच. इथे जे आहे ते ईश्वराचं आहे हे लक्षात ठेवायचं. परत आता वाक्य बघा बदलायला लागतात. जीवन कोणाचं, ईश्वरी शक्तीचं. जे आहे ते ईश्वराचं आहे, माझं नाही. म्हणजे ते माझं तुझा हा भाग येत नाही. जीवन जगायचं आहे ते ईश्वराने ईश्वरासाठी जगायचं. म्हणजे ते कसलाही कोणाबद्दल द्वेष नाही, मत्सर नाही, राग नाही, चीड नाही, घृणा नाही, काही नाही. आता ह्या भावातून जर आपण प्रत्येकाकडे पाहायला लागलो तरी ते आनंदात सहज राहता येतं. म्हणून महाराज नेहमी माझे सुखी होणं सोपं आहे. कोणाला, ज्याचं पाहणं असं असतं की सर्वत्र ईश्वरी शक्ती आहे त्यासाठी सुखी होणं सोपं आहे. आता एखादा माणूस तुम्हाला तुम्ही बघता ती ईश्वरी शक्ती आहे, वेडावाकडा वागतोय, त्याचं कर्म त्याच्याकडे आहे. तुम्ही त्याच्याबद्दल वेडावाकडा विचार करायचे काय अधिकारच नाही तुम्हाला, की तुमचं त्या काही बघायची गरजच नाही, कारण तुम्ही ईश्वरी शक्ती आहात. परत तोही ईश्वरी शक्ती आहे. प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकजण स्वतंत्र आहे. ह्या भावातून जे आपण पाहतो, हा एखाद्या खड्ड्यात उडी मारतो तर धरा फक्त, मगात नाही बसत मध्ये ते. अरे बाबा तो खड्ड्यात उडी मारतो की त्याला कळत नाही, त्याला पकडायलाच पाहिजे, तेव्हा ती मदत करणं हा प्रकार वेगळा असतो. आणि म्हणून हे पाहणं सहज असतं, जीवन सहज जगणं असतं. ह्या सगळ्या प्रोसेस आपल्याकडे सहज होतात. आता तुम्हाला ऐकताना जर असं वाटेल अरे हे असं होईल का, तसं होईल का, हे प्रश्न येते. पण आधी ईश्वर व्हा, म्हणजे ईश्वरत्वाचा अनुभव घ्या आणि मग त्या अनुभूतीतून जीवन जगा. दोन गोष्टी आहेत. मग त्याला मुक्त होणं म्हणतात, की मी मुक्त आहे म्हणतो आपण, किंवा मी साक्षी आहे म्हणतो. साक्षी म्हणजे काय, ईश्वरत्वाच्या भावातून पाहणं म्हणजे साक्षीभाव. आपण म्हणा मी काही नाही करत, नुसता पाहतो म्हणजे साक्षीभाव नाही. नुसतं पाहणं हा साक्षीभाव होऊ शकत नाही. तिथे थोड्या वेगळ्या वेगळ्या कल्पना, धारणा, भावना येतात. इथे ईश्वरी शक्तीच आहे हा बोध दृढ झाला पाहिजे. आणि ईश्वरी शक्तीच पाहते म्हणजे ईश्वरी शक्तीचंच जीवन आहे. आणि हे जीवन कसं आहे, सर्वत्र ईश्वरी शक्तीच आहे, त्या शक्तीचं जीवन आहे. लक्षात घ्या की मज एकाचा विस्तार ते हे जग, असं जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याचा तो बोध आहे की माझे विस्तारलेपणाचे निनावे हे जगच नव्हे आघवे, जैसे दूध मुराले सोवावे तरी दही, अथवा बीजचे झाले तरु, अथवा भांगाराचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग. म्हणजे काय झालं, माझे विस्तारलेपणाचे म्हणजे मी म्हणणारं कोण आहे इथे, ज्ञानेश्वर माऊली स्वतःला मी म्हणत नाही. मी म्हणणारी ही चैतन्य शक्ती आहे. ही चैतन्य शक्ती उद्गारते या देहातून. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने जो अभंग लिहिला त्यावेळेला त्यांना तो अनुभव आला काय, की मी म्हणणारी ही ईश्वरी शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे. म्हणून माझ्या विस्तारलेपणाचे नव्हे हे जगत नव्हे आग, हे जग वेगळं वेगळं काय नाही, माझाच विस्तार आहे. कसा विस्तार आहे की जैसे दूध मुराले सोवावे तरी ते दही. दूध आणि दही असं बघायला गेलं तर वेगळं किती आहे. दूध आणि दही दोघांचे गुणधर्मच वेगळे झाले. दही आंबट असतं, दूध गोड असतं. दोघांमध्ये म्हणून दूध कधी प्यायचं असतं, खरं रात्री प्यायचं असतं, आणि दही सकाळी खायचं असतं.
आपण कधी रात्री दही खातो आणि सकाळी दूध पितो. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे त्याने की दुधाचे गुण वेगळे आहेत आणि दह्याचे गुण वेगळे आहेत. तर जसं दूध मुराले स्वभावी तरी म्हणजे दूध जेव्हा स्वतः दही होतं तर दह्यामध्ये दुधाचं स्वरूप आहे ते दह्यामध्ये आहेच, पण दोघांचे गुण वेगळे आहेत म्हणून रूप वेगळी वेगळी दिसतील, पण आहे तिथे सर्वत्र ईश्वरी शक्ती. जैसे दूध मुराले स्वभावी तरी ते दही, की बीज ते झाले तरू, की एखादं बी आहे म्हणजे आंब्याची कोय आहे समजा, तर आंब्याच्या कोळीमध्ये झाड दिसतं का, मूळ दिसतं का, फांद्या दिसतात का, पानं दिसतात का, की आंबे दिसतात, काही ना. आंब्याची कोय कापून बघितलं काय असतं, काही नसतं आतमध्ये, दोन असं परत दाण्यासारखं दिसतं. पण तेच कोंब फुटल्यानंतर त्याचं झाड झाल्यानंतर त्याच्यातून फांद्या येतात, पानं येतात, फुलं येतात, परत आंबे येतात, त्या परत आंब्यात परत ती कोय, इथे कोय अदृश्य होते आणि तिथे परत ती प्रकट होते. म्हणून की बीज ते झाले तरू, ही चैतन्य शक्ती मुळात दिसत नाही, कळत नाही, काही नाही, पण तीच विश्वरूपाने दिसते. पण विश्वरूपात दिसल्यानंतर परत ती वेगळी आहे का, नाही. जसं प्रत्येक आंब्यात कोय आहे तसं प्रत्येक रूपामध्ये ती चैतन्य शक्तीच आहे, म्हणून की बीज झालं. अथवा भांगाराचे अलंकार म्हणजे सोनं, भांगार म्हणजे सोन्याचे जे अलंकार आहेत, की प्रत्येक अलंकार आपण आवडीने घालतो. कधी तो सोन्याचा आहे म्हणून, जर तुम्हाला पितळेचं आणून दिलं आणि म्हणत बघ हे नको म्हणणार मला, आणि काही म्हणत चांदीला हल्ली सोनं लावून आणतात ना, बरं, आणि तुम्हाला सांगितलं हे बघ चांदीच आहे पण सोन्याचं कधी घाल, अजिबात नको, सोन्याचं देत असेल देण्याचं नको देऊ, होतं ना असं. कारण सोनं हे सोनंच. म्हणून कोणताही सोन्याचा अलंकार बघला, आणखी बघा, हार बघा, किंवा आणखीन वेगवेगळे जे प्रकार आहेत ते बघा, तिथे महत्वाचं काय असतं, सोनं, नंतर आकाराला महत्व. पहिलं महत्व कोणाला, सोन्याला. तसं प्रत्येक रूप म्हणजे हा वेगळा वेगळा आकार आहे आणि त्याचं खरं मूळ स्वरूप काय आहे, चैतन्य शक्ती. म्हणून हे चैतन्य शक्तीचा विस्तार कसा आहे, म्हणजे हे विश्व म्हणजे त्या चैतन्य शक्तीचा विस्तार आहे. रूप आपण म्हणतो ना, की रूप म्हणजे एक एक विस्तार आहे, विस्तार होत गेलेला आहे. आणि म्हणून तो मज एकाचा विस्तार ते हे जग. हा भाव कधी येईल, श्वासस्मरणाच्या कृतीतून आपल्याला परत मूळ पायरीवर जायला पाहिजे. हे सगळं कधी होईल, हे संत सांगतात तो अनुभव आपल्याला कधी येणार, की त्यांना आम्ही ऐकलं, वाचलं, त्याच्यावर पाठांतर केलं, बोललो, माहिती आम्हाला म्हटलं, पण आम्हाला अनुभव येत नाही. मग आपल्याला जर अनुभव घ्यायचा असेल तर पहिली स्टेप घ्या, श्वास येतो आणि श्वास जातोय, तिथेच पहिलं ह्या मनाला एकाग्र करता आलं पाहिजे. मन एकाग्र होतं. श्वासाच्या येण्या जाण्याकडे मन जेव्हा सतत पाहायला लागलं की त्या श्वासाच्या ठिकाणी ते एकाग्र होतं, आणि एकाग्र होतं म्हणून ते स्थिर होतं. स्थिर झालं की ते शांत होतं, शांत झालं की ते निवांत होतं. अशा आपोआप त्या मनाच्या ठिकाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया चालू होते. आणि देहभावाचा जो आपल्याला सहज जो भाव आहे, तो देहभाव बाजूला होणं, बाजूला म्हणजे त्याचं परिवर्तन देवभावात होणं, ही प्रक्रिया तिथे होते. म्हणून ह्या सगळ्या प्रोसेस पुन्हा पुन्हा केल्याशिवाय होणार नाही. एक लक्षात ठेवा, नुसतं ती प्रोसेस माहिती आहे आणि आम्ही थोडा वेळ केलं, आम्ही आता आपण म्हणतो अभ्यासाच्या बैठकीला झालं म्हणून एक दिवसाने काही होणार नाही. ती परत 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 प्रक्रिया प्रत्येकाने आपापल्या घरी एकट्याने करा, की दोघं चौघं मिळून करा, की 8-10 जण मिळून करा, मुद्दाम जास्त जण मिळून केलं तर अधिक सोपं, पण ती व्यवस्थित जमली पाहिजे आणि ती परत परत केली पाहिजे. तिथे ज्यावेळेला तुम्हाला पहिल्या स्टेप्स काय लक्षात येतील, विचार कमी होतात हे कळायला लागेल. दुसरी स्टेप काय होईल, आपण शांत होतो, शांती अनुभवता येते हे कळेल. पण जसजसं आणखीन अधिक अधिक करायला लागला की अनेक अनुभव यायला लागतील, पाहण्याची आपली दृष्टी बदलेल. आणि ही दृष्टी बदलणं फार महत्वाचं आहे. की ते जी बहिर्मुख असलेली जी आपली दृष्टी आहे ती अंतर्मुख होते, म्हणजे स्वरूपोन्मुख होते. आणि ही स्वरूपोन्मुख झालेली दृष्टी अंतर्मनाची सुधारणा करायला लागते. आणि म्हणून ह्या सर्व अंगाने सुधारणा होण्यासाठी हा श्वासस्मरणाचा अभ्यास पुन्हा पुन्हा केला पाहिजे. पुन्हा पुन्हा, मी पुन्हा पुन्हा का सांगतोय,
प्रत्येकाने लक्षात ठेवा की आपल्याला माहिती आहे आम्ही थोडा वेळ करतो, 5 मिनिटं करतो, 5-10 मिनिटांनी काय होणार नाही. की तासभर होणं महत्वाचं आहे. तासभर व्हायला लागला पण तासाचे 1.5 तास होतील, 2 तास होतील, हरकत नाही. पण तुम्हाला वेळ कसा मिळेल. तुम्ही जर इच्छा धरली, प्रयत्न करायला लागला की वेळ मिळेल. काही लोकांना वेळ भरपूर असतो पण बाकीच्याच इकडे तिकडे फिरण्यामध्ये वेळ घालवतो आपण. हे अभ्यास करायला पाहिजे हा वेळ करत नाही, असे होतं बरं. पण प्रत्येकाने ते केलं पाहिजे. याच्यातून जी आपल्याला जी अनुभूती येईल ज्याचा जो खरा फायदा म्हणून कोट कल्याण, ह्या साधनेतून आपलंच आपण कोट कल्याण करायचं आहे. प्रपंचांगण आपल्याकडे भरपूर आहे म्हणा, अरे आमच्याकडे पैसे आहेत, खाण्यापिण्याची काय काळजी नाही, काय कशाला पाहिजे करायला, हे काय सगळं असेल म्हणून हे करायला पाहिजे. हे करायला म्हणजे ही मनाची शांती, मनाची स्थिरता, मनाच्या ठिकाणी प्रगट होणारं ज्ञान हे बाकीच्या कोणत्याही गोष्टीतून मिळणार नाही. व्यावहारिक ज्ञान वेगळं, आत्मिक ज्ञान हे त्याहून अधिक वेगळं आहे. आत्मिक ज्ञान लक्षात घेतो म्हणजे आत्मिक ज्ञान प्रगट झालं पाहिजे. व्यावहारिक ज्ञान आपण शिकलेलो आहे, शाळा कॉलेजमध्ये जातोय त्याच्यातून ते आपल्याला मिळतंय, त्याच्यातून आपण काही मिळवलेलं आहे, काही आपल्याला वारसा हक्काने मिळालेला आहे, असं बरंच आहे. काही लोकांना भरपूर मिळालेलं आहे, काही लोकांना कमी मिळालेलं आहे, हे त्याचं. पण खरा भाग काय आहे, आपल्याला हे आत्मिक ज्ञान जे आहे म्हणजे याला दैवी ज्ञान म्हणतात. हे दैवी ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं. हे दैवी ज्ञान ज्यावेळेला आपल्याला प्राप्त होईल त्यावेळेला खरं जन्माचं कोट कल्याण झालं. म्हणून व्यावहारिक ज्ञानातल्या काही गोष्टी नाही मिळाल्या तर एक वेळ चालतील, पण आत्मिक ज्ञान मात्र प्रत्येकाला मिळालं. आता तुम्हाला जीएसटी म्हणजे काय माहिती आहे का? एखादा मला आम्हाला काय माहित नाही, काय बिघडत नाही. का तुम्ही धंदा पाणी करत असाल तर कामधंदा करत तर जीएसटी आहे, तो धंदा बिंदाच्या भानगडीत पडेल ना तर तुम्हाला जीएसटीची काही गरज नाही. म्हणजे मिळालं ना माहिती. आता तुम्हाला एखादा जो जीएसटी ज्ञानी असं तो अरे एवढं पण नाही माहिती असं म्हणाल तुम्हाला, उलट नसलं तर एक वेळ चालेल, पण आत्मिक ज्ञान मात्र मिळालाच पाहिजे. ते परत लक्षात ठेवा. म्हणून हा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. कृती प्रत्येकाने केल्याशिवाय होणार नाही. आपल्याला त्यासाठी मुद्दामून वेळ दिला पाहिजे. नाही जमत असेल तर पुन्हा पुन्हा विचारा आणि तो अभ्यास पुन्हा पुन्हा कसा होईल त्याच्यावर लक्ष द्या. आता मी सांगितलंय म्हणून तुम्ही परत अगदी मी म्हणतो ना, झोपण्याच्या अगोदर थोडा वेळ करायचा, करता करता झोपी जा. थोडा बसला जर असं वाटलं की आडवे व्हा, करता करता झोपीत गेलं हरकत नाही, पुरं ते चांगलं. उठल्या परत थोडा वेळ करा. मग तिथे 1 तास म्हणत नाही मी म्हणत, तिथे थोडा वेळ 5 मिनिटं 10 मिनिटं करा. मग आपल्याला तुमचा वेळ कधी तुम्हाला द्यायचा तो करा, पण झोपताना आणि उठताना दोन्ही वेळाला तो करता आला पाहिजे. ती प्रोसेस काय होईल, अंतर्मनाला सवय लागली. शेवटी सवय लागली पाहिजे ह्या गोष्टीची. श्वासाकडे पाहिजे. श्वास कधीही पाहता येतो, असं काय नाही की अगरबत्ती लावली पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, असं काय नाही. तुमचा श्वास चालूच आहे. कुठे गेला तरी श्वास तुम्हाला काय सोडत नाही, आणि त्याने तुम्हाला सोडलं तर तुमचं काय खरं नाही. म्हणून त्याच्याकडे पहा आणि आपल्या जीवनाचं कोट कल्याण करून घ्या. सद्गुरुनाथ महाराज ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. सद्गुरुनाथ महाराज.